शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भुईंजचे आराध्य दैवत श्री महालक्ष्मीचे दर्शन घेऊन भुईंज जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटगणातील उमेदवारांच्या प्रचारास दमदार सुरुवात झाली। यावेळी महिला कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती पाहण्यास मिळाली। या प्रचार शुभारंभ दरम्यान भुईंज जिल्हा परिषद गटातील आणि पाचवड गणातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी प्रमुख कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिन्ही उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत रात्रंदिवस एक करून निवडून आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले। नामदार मकरंदाबांच्या विकास निधीतून विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास झाला आहे। जो नेता आपल्या कार्यकर्त्यासाठी रात्रंदिवस झगडतो अशा नेत्याच्या पाठीशी जनतेने राहावे असे आवाहन भुईंज जिल्हा परिषद गटाचे उमेदवार प्रमोददादा शिंदे यांनी जनतेस केले। आज तुम्ही तिन्ही उमेदवारांनी महालक्ष्मीचे आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात केली, काय सांगता तुम्ही? आज या ठिकाणी खरं तर 2-3 दिवसापूर्वीच आम्हाला प्रचार चालू करायचा होता, परंतु माझ्या घरामध्ये विवाह सोहळा होता माझ्या कन्येचा, त्यामुळे मी त्या ठिकाणी हा प्रचार चालू करायला आम्हाला थोडा वेळ झाला। परंतु आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करत असताना आज या ठिकाणी आमच्या जिल्हा परिषद गटातील बहुसंख्य कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र आले। जो काही विषय होता तो आम्ही सगळ्यांनी एक दिलानं पक्षानं दिलेले हे तिन्ही उमेदवार हे विजयी करायचे कोणत्याही परिस्थितीमध्ये असा संकल्प आज या निमित्तानं सर्व कार्यकर्त्यांनी केलेला आहे। जनतेला काय आव्हान करायचं? जनतेला एकच आव्हान आम्ही करू इच्छितो की ज्या नेतृत्व या मतदारसंघाला लाभलं आणि ज्या नेतृत्वाचा सन्मान त्यांचं काम बघून राज्याच्या नेतृत्वानं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार असतील, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, यांनी आबांच्या कामाचा एक झपाटा बघितला, आबांची काम करण्याची पद्धत बघितली आणि आबांना त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये स्थान त्या ठिकाणी दिलं गेलं। त्या आबांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही जनतेला एवढंच आव्हान करू इच्छितो की जो मतदारसंघ विकासाच्या बाबतीत पूर्णपणानं परिपूर्ण बांधला गेलेला आहे, वाडी वस्तीवर कोट्यावधी रुपयाची कामं उभी केली। आबांनी कधी त्या ठिकाणची एखाद्या वाडी वस्तीवरची लोकसंख्या बघितली नाही, त्या गावात राहणारी डोकी किती बघितली नाही, परंतु त्या गावाला जर 50-100 लोकांची वस्ती असेल तरी सुद्धा कोट्यावधी रुपयाचा निधी दिला आणि अनेक विकासाची कामं ज्या या तालुक्यात गरजेची होती ती पूर्णत्वाला नेलेली। दुसरा गोष्ट ज्या कारखान्याच्या बाबतीतला विषय होता की जो कारखाना गलित कात्र झाला होता, ज्या कारखाना आज म्हणजे बंद पडलेला कारखाना तो जनतेच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी, त्यांच्या अश्रू पुसण्यासाठी आणि त्यांचा उत्पादित केलेला ऊस योग्य वेळेत गाळप करून देऊन तो जो स्वर्गीय किसनवीर आबांनी कारखाना उभा केला, जे काही वैभव होतं ते वैभव वाचवण्याचं काम सुद्धा मकरंदाबांच्या माध्यमातून आपण सर्वांनी यशस्वीपणानं पार पाडलेलं आहे। त्यामुळे भविष्यात या गोष्टीला दृष्ट लागून आहे बंद पडलेल्या सगळ्या संस्था तालुक्यातल्या चालू केल्या, कारखाना चालू केला आणि मतदारसंघ सुद्धा चांगल्या पद्धतीने विकासाच्या माध्यमातून बांधला गेलेला आहे। त्यामुळे माझी जनतेला एकच आव्हान राहील की जी समोरची लोक आहेत की जे 365 दिवस कुठं होती त्याचा पत्ता नव्हता, परंतु आज निवडणुकीच्या निमित्तानं सहकुटुंब गावोगाव फिरतायत। निश्चितपणानं माझं एकच सांगणं आहे की ज्यांनी काम केलं, जे रात्रंदिवस आपल्यासाठी झटतात, त्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी जनतेनं उभं राहावं, विकासाच्या पाठीमागं उभं राहावं आणि एक चांगलं नेतृत्व उभं राहिलेलं आहे, त्या नेतृत्वाची ताकद आपण वाढवावी एवढीच आग्रहाची आणि कळकळीची विनंती करेन। दरम्यान मी भुईंज या गावची लेक आणि सून असून भुईंज गणातील जनतेच्या अपेक्षा मी नक्कीच पूर्ण करेन असे प्रतिपादन भुईंज पंचायत समिती गणातील उमेदवार ॲडव्होकेट सौ शीतल वारागडे यांनी प्रचार शुभारंभावेळी व्यक्त केले। प्रचाराचा आता जोर वाढत चालला आहे आणि महिलांचा तुम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, काय सांगाल तुम्ही? महिलांचा उत्कृष्ट प्रतिसाद म्हणजे खूप छान आहे, कारण मी भुईंजकरांची लेक पण आहे आणि भुईंजकरांची सून पण आहे, त्यामुळे भुईंजकरांच्या खूप साऱ्या माझ्याकडून अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा मी नक्कीच पूर्ण करणार आहे। आबांचा आणि दादांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलाय, जे पहिल्यांदाच वाडी वस्तीवर जे तिकीट जाहीर केलेलं आहे, त्यामुळे मी त्यांचा नक्कीच विश्वासास पात्र होईल याची मी तुम्हाला आश्वासन देईन। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचार दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या। आता प्रमोददादा आणि कांतीलाल तात्यांच्यावर फार मोठी जबाबदारी दिली की आमच्या विरोधी जरी 3 उमेदवार होत्या तरी काकांनी किंवा प्रमोद तात्याच्या मंडळींनी आणि योगेश पाटलांच्या मंडळींनी त्यांनी रितसरपणे माघार घेऊन मकरंद आबांसाठी की मकरंद आबा एक कणखर नेतृत्व आहे आणि त्यांच्यासाठी आपण थांबलं पाहिजे। जर आपण आता आपल्यातले आपले जर वादविवाद केले तर पुढच्या अपोजिट पार्टीला त्याचा फायदा होईल।
यासाठी निश्चितच ह्या सगळ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी चांगलं योगदान आबांसाठी दिलं, त्याबद्दल मी या सर्वांचा आभार मानतो. आणि इथून पुढे जे पाचवड गणात असेल किंवा जिल्हा परिषद गटात असेल, जे काय कांतीलाल पवारांच्या माध्यमातून जेवढं जे काय करता येईल तेवढं आम्ही प्रामाणिकपणाने करू आणि आबांचं नाव हे कमी कुठं पडू देणार नाही ह्याची ग्वाही देतो आणि थांबतो. नमस्कार, मी कुमार शहाजीराव बाबर, माजी पंचायत समिती सदस्य. आज आत्ता या ठिकाणी भुईंज जिल्हा परिषद गटाच्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. अतिशय चांगल्या पद्धतीनं या गटातील संपूर्ण मकरंद आबांच्यावरती विश्वास असणारे आणि त्यांच्यावरती प्रेम करणारे राष्ट्रवादी पक्षातील सर्वच ज्येष्ठ कार्यकर्ते, माता भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिल्या. या उपस्थित राहण्याचं कारण की या गटातील तिन्ही उमेदवार हे सक्षम आणि एक मनमिळावू आणि समाज हिताचं त्यांच्यामध्ये एक विजन असणारे हे तिन्ही उमेदवार आहेत. आपले जिल्हा परिषद भुईंज गटाचे उमेदवार आदरणीय श्री प्रमोद दादा शिंदे, व्हाईस चेअरमन सहकारी किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे, आणि यांना गटाची उमेदवारी दिलेली आहे. आणि भुईंज पंचायत समितीची उमेदवारी आहे ती ॲडव्होकेट सौ शीतल प्रमोद वारागडे यांना दिलेली आहे. आणि पाचवड गणातील पंचायत समिती गणातील उमेदवारी दिलेली आहे ती सौ राणी कांतीलाल पवार यांना दिलेली आहे. तिन्ही उमेदवार चांगले आहेत. प्रमोद दादांचं कार्य हे काकांच्या आणि आबांच्या खांद्याला खांदा लावून हे अहोरात्र झटणारं समाजहित करणारं हे कार्य, हे व्यक्तिमत्व आहे. आणि हे व्यक्तिमत्व आज त्यांना उमेदवारी दिली याचं कारण की भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ओबीसीला उमेदवारी न देता कुणबी प्रमाणपत्र असणाऱ्या ओपनच्याच उमेदवाराला उमेदवारी देऊन ही फार मोठी त्यांनी या गटामध्ये चूक केली. आणि चुकीला तेवढ्याच ताकदीनं प्रत्युत्तर देणं हे गरजेचं असल्यामुळं प्रमोददादांना ही उमेदवारी द्यावी लागली. प्रमोददादांचं कार्य संपूर्ण वाई तालुक्यामध्ये आहेच, त्यांच्याकडं पदही आहेत, त्या पदाला ते न्यायही देतात आणि अजूनही एक जबाबदारी पक्षाने त्यांच्यावरती दिलेली आहे. त्याचबरोबर दुसऱ्या आमच्या पंचायत समितीच्या उमेदवार आहेत त्या सौ शीतल प्रमोद वारागडे, ह्या ॲडव्होकेट आहेत. आत्ता त्या नौक्या जरी असल्या तरी संपूर्ण व्यवसायाच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाचा या गटामध्ये फार मोठा वावर आहे, फार लोकपरिचय आहे. आणि त्या ॲडव्होकेट असल्यामुळं भविष्यामध्ये आमच्या माता भगिनींना, या मतदार महिलांना त्यांच्या त्या ॲडव्होकेट असण्याचा कायदा सुव्यवस्था आणि महिलांच्यावरती होणारा अन्याय हा दूर होण्यासाठी त्याचा निश्चितच फायदा होणार आहे. आता एक चांगलं उमेदवार या ठिकाणी आहेत आणि कांतीलाल तात्यांचं तर संपूर्ण गटामध्ये एक समाजकार्य आणि एक प्रेमाचा एक व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या कुटुंबाला एक उडतारमधून संधी मिळालेली आहे सौ राणी पवार यांना. तिन्ही उमेदवार म्हणजे चांगलेच उमेदवार आहेत. आणि मला असं वाटतं की दादांचं कार्य त्याचबरोबर आबांनी जर संपूर्ण हा भागामध्ये एक विकासाचा एक झंझावात केलेला आहे किंवा विकासाच्या संदर्भामध्ये कायापालट केलेला आहे. किसनवीर कारखान्याच्या माध्यमातून असून किंवा अशी जवळ सांगायचं झालं तर काय काय गावामध्ये 11 कोट 12 कोट, माझ्या गावात तर 11 कोटीचे कामं झालेली आहेत. म्हणजे एक नवचैतन्य निर्माण केलेलं आहे त्यांच्या कामाच्या माध्यमातून. त्याच्यामुळे ह्या तिन्ही सीटा एक निर्विवाद भरघोस मतानं निवडून येणार यात काही तीळ मात्र शंका नाही. नमस्कार.